नमस्ते मंडळी, आम्ही आलो आहे गावी आणि गावी ना खूप छान वातावरण आहे. मस्त असा रिमझिम पाऊस, पक्ष्यांची किलबिलाट आणि अंगणात असणाऱ्या ह्या ताज्या ताज्या भाज्या. चला तर आज या अंगणातील ताज्या ताज्या आळूच्या पानांपासून मस्त अशी कुरकुरीत आळूवडी बनवूयात. तर आळूवडी कुरकुरीत बनण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अर्धी वाटी पोहे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यानंतर वडी मस्त स्वादिष्ट आणि झणझणीत बनण्यासाठी मिरची, आले, लसूण आणि जिरे यांचा ठेचा बनवून घेतला आणि यामध्ये 5 पळ्या बेसन, 1 पळी तांदळाचं पीठ, 1 पळी भाजलेल्या पोह्याचं पीठ, हळद पावडर, मीठ, मिरची पावडर, धने पावडर, अगदी थोडासा गरम मसाला, हिंग आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड केलं आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतलं. आता ही आळूची पाने व्यवस्थित फोल्ड करता यावीत, फाटू नयेत यासाठी लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर यावरती हे आपण बनवून घेतलेल्या बेसनच्या बॅटरची लेअर लावून घ्यायची. हे बॅटर लावत असताना खूप जास्त पातळ लावायचं नाही किंवा खूप जास्त जाडही थर ठेवायचा नाही. अशा पद्धतीने एकसारखं हे बॅटर पानावरती लावून घ्यायचं आणि त्यावरती आळूचं पान ठेवून परत बेसनची लेअर लावून घ्यायची. अशाच पद्धतीने मी 5 पाने लावून घेतली आणि त्यानंतर पहा अशा पद्धतीने हे पान दोन्ही साईडने अगदी थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि यावरतीही बेसन लावून घ्यायचं. आणि त्यानंतर पहा वरच्या साईडने थोडंसं पान फोल्ड करून घेतलं, बेसन लावलं आणि अगदी दाबून असा याचा रोल बनवून घेतला. आणि अशाच पद्धतीने 5 पानाचा दुसराही रोल बनवून घेतला आणि आता हे आळूवडीचे दोन्ही रोल इडली पात्रामध्ये मीडियम फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटं मस्त असे वाफवून घेतले. आता ही आळूवडी तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा अशा पद्धतीने लोखंडी तव्यामध्ये फक्त 2 चमचे तेल घालून तीळ घालून मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता. डिटेल परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.